बरीच नसे काय होतंय? मला सुचलं नाही काय अरे काय म्हणून असं काहीतरी करायचं का? तुला माहिती आहे केवढा पॅनिक झाला. नाही अर्थातच तू काही मनाला येईल ते करू शकतेस ना, तुला सगळं चालवड आहे. मला अक्कल नको का? एक फोन केलास आणि लगेच तिथं सगळं सोडून पळत आलो मूर्खासारखा. मामांची खोटं बोलतोय मी इतके दिवस. रोज विचारतात मला कुठे असते, कुठं चालला, कुठं जातोस, काय करतोस. रोज खोटं बोलून येतो इथे. नाही बस बस बस. रोज सारखं आपलं तुझी तब्येत तू बस. ऐक ना, हे बघ तू कुठे जातो, काय करतो, काही सांगतोय का आपल्याला? टॉर्च घेऊन? अरे तो कुठे अंधारात हरवलाय का? आणि ही काठी काय आधाराला घेऊन चाललास? आदित्य दिसलं की त्याला बडवायला? आदित्यला मारायला? अरे कधी बोट तरी लावलंय का त्याला? मी असं टॉर्च घेऊन तिकडे अंधारामध्ये जातोय, ती भटकी कुत्री माझ्या अंगावरती आली तर म्हणून त्यांना हाकलायला घेतलंय. दादा तू ना आता जरा घर बसल्या देवाला साकडं घाल, म्हणजे बरं वाटेल. हो, आणि देव तुझं ऐकेलच. आणि देवच आधीला शोधेल आणि सुखरूप घरी घेऊ. ही कोण? गुरु काय म्हणाला? ही कोण? शांतता घरात नांदली असते. हो हो हो, पण वहिनीने सुद्धा आपला राग आटोक्यात ठेवायला पाहिजे होता. म्हणजे चित्र वेगळं असतं. आपण राग गिळतो ना, म्हणून आपण दादा सोबत आहोत. आयुष्यात ना समतोल पाहिजे. म्हणजे कसं आहे ना, एखादा रडत असेल ना तर दुसऱ्यानं त्याला समजावावं, आणि जर एखादा भयंकर चिडलेला असेल ना तर दुसऱ्याने त्याला शांत करावं. म्हणजे सगळं कसं सुरळीत होतं. अरे भाई खरंच. आलं काय घर इतक्यात कसं आलं? आधी थांब जरा, 1 मिनिट थांब, 2 मिनिटं थांब ना. बोल ना माझ्याशी काहीतरी. हवं असलं तर ओरड माझ्यावर, रागव, चिड, पण काहीतरी तरी बोल. ओके जा तू, पण ऍटलीस्ट जाताना गुड नाईट विश तरी कर. बदललाय आणि बदललेल्या काळानुसार वागायला नको का? हा बरोबर, तुला सगळं कळतं. तू मोठा बालसंगोपन तज्ञ ना, आणि आम्ही म्हणजे त्याच्या जीवावरती उठलेलं सैतान. तसं नाही, तसं नाही वगैरे काही नाही. एक गोष्ट लक्षात ठेव भाई, तुझं हे जे काही चाललंय ना त्यामुळे मुलाकडे दुर्लक्ष होतंय आपल्या. पोरग कधी हाताच्या बाहेर जायला सांगता येत नाही, आणि तसं झालं ना तर ती जबाबदारी माझी बस. हं, आणि जी काही शिक्षा असेल ना ती तू मला दे. हं, पण आता स्वतःला शिक्षा करून घेऊ नकोस. जेव आणि झोप शांतपणे. जा. चलो मान जाओ ना, वेरी सॉरी आदि अब भाव खाओ ना. अच्छा जी मैं हारी, चलो मान जाओ ना, वेरी सॉरी आदि अब भाव खाओ ना. अच्छा जी मैं हारी, चलो मान जाओ ना. आदित्य कश्यप हा ना सई बिराजदारचा स्पेशल मस्का आहे. एकदा मारला ना की आधी माणूस विरघळतो आणि मग त्याचा राग. अब बच के कहा जाओ. बरं, आता मी तुला फक्त एकच प्रश्न विचारतो.
त्याचं हो किंवा नाही एवढंच उत्तर देत, मला दुसरं काही नको. मामा आता लाजवतोयस रे. तू तू विचार ना, तू काही विचार. तू कुठल्या अडचणीत अडकला नाहीयेस ना? नाही. आता मी शांतपणे झोपायला मोकळा. तुला आणखीन काय पाहिजे का? वाढू का? अरे नाही नाही नाही, तू तू जा झोपायला. मी जेवतो. ओके. सॉरी, वेरी सॉरी आदि, अब भाव खाओ ना, अच्छा जी मैं हाथ. मी काय करू? नाही नाही, म्हणजे निघतो आता ऑफिसला, नाहीतर परत नंतर म्हणशील असा कसा हा मुलगा काही न सांगता जातो वगैरे सारखं. नाही मी संध्याकाळी भेटू. संध्याकाळी आलो की निवांत बोलू. 10 मिनिट. तुला काय झालं दात कडून हसायला? हा. वेरी सॉरी आदि, अब भाव खाओ ना. आदित्य 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 ऐक प्लीज 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 थांब थांब. सॉरी सॉरी, खरंच सॉरी. प्लीज ऐकून घे ना माझं. नाही नाही थांब. मी उठाभाषा काढू का? उठाभाषा काढू. 1 2 3. आदित्य आता बघच तू. सॉरी, पार्सल आलंय तुमच्यासाठी. वेरी सॉरी आदि, अब भाव खाओ ना, अच्छा जी मैं हारी चलू मान जाओ ना. वेरी सॉरी आदि. काय मजा येते? काय चाललंय? काय 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 घातलंय हे? असं घालून फिरायला मजा वाटते तुम्हाला? कामं कमी पडतायत का तुम्हाला? अजून देऊ कामं? जा तिकडच्या त्या फाईल्स आणायला सांगितल्या त्या आणा. नोकरीवरनं काढून टाकतील आणि तू माझ्यासाठी गाणी घ्यायला मोकळी. आदित्य नाही, आदित्य गेला खड्ड्यात. सही ऑफिस आहे माझं. इथं मला तूही नकोस आणि तुझे सॉरीही नकोय. त्यामुळे आता माझा राग अजून वाढायच्याच. प्लीज प्लीज जा. प्लीज प्लीज. कुठल्या कुठे पळून जाईल हे ऐकून त्याचा राग नाही, तो स्वतः कुठच्या कुठे पळून जाईल. अजिबात नाही. मी समजवेन त्यांना आणि ते माझा शब्द मोडणार नाहीत. पण हे सई, मी तुमचं जुळवून दिलं ना की तू आमचं जुळवून द्यायचं. ओके ओके. मग तू बघच आता. आधी नयनाची जादू आणि मग नयनाचा आदू. चलो बाय. आदित्य यासाठी परत एकदा सॉरी. निघतोच आहे. काय झालं? काय झालं नाही, पण काय होऊ नये म्हणून फोन केलाय तुला. म्हणजे? अरे म्हणजे काय, सकाळी तू काय सांगून निघाला दादा मामाला?
संध्याकाळी बोलू. तू विसरलास, पण तू आता दिवसभर याची तयारी करत असेल. हा विसरलोस रे. बरं आता एक गोष्ट विसरू नकोस. हम्म. अरे येताना चाफ्याची फुलं घेऊन ये. चाफ्याची फुलं? अरे असं काय करतोस? तुला माहिती आहे ना दादाला चाफ्याची फुलं किती आवडतात. म्हणजे तो चाफ्याचा सुगंध वाढला ना की त्याचा पारा उतरेल, आणि एकदा का पारा उतरला ना की तुमचा टॉक स्मूथ होईल. ठीक आहे आणतो. हा 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 लवकर आहे, मी पण निघतोय, तू पण निघ लवकर. सईवरचा राग थुंकून टाका. अहो इकडे कुठे थुंकताय रस्त्यात? ते स्वच्छ अभियानवाले येतील ना आपल्याला पकडायला. म्हणजे ना मनातल्या मनात थुंका आणि सईला परत तुमचं बेस्ट फ्रेंड बनवून टाका. ऍक्च्युली बेस्ट नको, नुसतंच फ्रेंड बनवा, कारण बेस्ट तर मी आहे की नाही. आणि हा बेस्ट म्हणजे बस नाही हा, नाहीतर तुम्हाला वाटेल मी बस बद्दल बोलतीये. कारण मी तर सायकल आहे, मी बस नाहीये. आणि सायकलचे 2 टायर म्हणजे. एक मिनिट थांबव एक मिनिट. हो मला चांगलंच माहितीये तुला सईने मुद्दामून पाठवलंय. नक्की कोणासाठी चाललाय? म्हणजे माझ्या त्रासातून सुटका व्हावी म्हणून देवाला फुलं वाहणार आहेस तू? तेवढं करून जर पिक्चर सुटला असता ना तर तेही केलं असतं, पण तेवढाही वेळ नाही तुझ्यावरती आता खर्च करणार आहे मी. माझ्या दादा मामाला आवडतो म्हणून काढतो. अजून तुला एक मिनिट तुझ्या दादा मामाला चाफ्याची फुलं आवडतात? वाव, मग भेटलंच पाहिजे त्यांना. आमचं मस्त जमेल. का? कारण मला सुद्धा चाफ्याची फुलं खूप आवडतात. शुअर. ए आदित्य, हा. ऐक ना. हे बघ आता काही झालं तरी माझा राग शांत होणार नाहीये. तुझ्याशी बोलणार नाहीये मी, कळतंय का तुला? आदित्य, तुला ना मैत्रीतला अजून एक गोल्डन रूल सांगते. सांग. मैत्रीमध्ये भांडणही होतच असतात. जसा मनाचा मोठेपणा दाखवून माफ करणारा मित्र महत्वाचा असतो ना, तसाच कमीपणा घेऊन माफी मागणाराही मित्र महत्वाचाच असतो. हा तुझा इगो आणि राग आहे ना, हा मैत्रीच्या वरती नाही चढू द्यायचा. एक काम कर, हे जे तुझे मैत्रीचे फंड आहेत ना ते जा आणि त्या नैनाला शिकव. आता जा. जातेच आहे मी. जा ना. एकदा अशी निघून जाईन ना की परत कधी तोंड नाही दाखवणार नाही तुला. जातीये मी. जा ना. तू सांगू नकोस परत. जातेच आहे मी. ओरडले. असे कधी वागत नाही दादी माझ्याशी. मी तुझं जुळवायला गेले आणि माझंच जुळलेलं सगळं फिसकटलंय यात. ए नाही ना, तुझं आणि त्याचं काही जुळलेलं वगैरे नाहीये. जुळेल, आज नाही तर उद्या जुळेल. कारण मी चांगली वागते त्यांच्याशी. तुझ्यासारखं मन दुखवत नाही मी त्यांचं. आणि ऍक्च्युली ना प्रॉब्लेम आमच्यात नाहीये, माझ्यात तर नाहीये, आणि त्यांच्यात तर मुळीच नाही. प्रॉब्लेम तुझ्यात येते. सगळी चूक तुझी आहे. हो, सगळी चूक माझ्या एकटीची आहे. मीच काय तो एक मोठा प्रॉब्लेम आहे आयुष्यात. बस खुश करतो. आय मीन हरी. अच्छा, तुम्ही माझ्या प्रिन्सेस बरोबर आहे काय? सॉरी टू डिस्टर्ब यू. द्या तिला वेळ द्या. प्रिन्सेस? ओ यू मीन सई. मी तिच्या बरोबर का असेल? नाही, मला आपलं वाटलं, म्हणजे हल्ली तुमचं डेटिंग फिटिंग सॉलिड चालू आहे ना, म्हणून म्हटलं मी. अहो त्या दिवशी कॅफे नंतर आम्ही भेटलो पण नाही आहोत. काय? मग ते डिनरचं काय? डिनर? तुमची मुलगी माझ्या मेसेजेसला पण रिप्लाय नाही करत. तिच्यापेक्षा जास्त फोन तुम्ही करता मला. अहो पण म्हणजे आय मीन हरी, तुम्ही तुमच्या मुलीकडे बघा, मी माझ्या पेशंट्सकडे बघ. बाय. मी काय बोलले? मी तिकडे गेले त्याला भेटायला आणि तो आलाच नाही तिकडे. मी त्याला मेसेजेस केले, फोन केले, सगळं केलं, तिथे वाट बघत उभी राहिली आणि तो आलाच नाही. अच्छा. अरे पण तो म्हणाला की फोन सोड, तू त्याच्या मेसेजला पण रिप्लाय करत नाहीस म्हणून. डॅडू बेटू, तुझा माझ्यावर विश्वास आहे की त्याच्यावर? नाही नाही, तुझ्यावर. थँक्यू डॅडू, थँक्यू सो मच. तो खोटं बोलतोय. तो ना डॅडू, तो चिडलाय माझ्यावर, खूप रागावलाय. बरायचं म्हणजे काय होतं, असा अबाउट टर्न करून निघून जातो आणि स्माइल लेफ्ट राईट करत करत समोर येऊन उभी राहते. सिंपल. डॅडू, यू आर जस्ट ऑसम. तू
यू बेटा. ए बेटू, कुठे गेली आहे सई? रूठे यार को मनाने जो जाता है वो जाए. इसी बात पे जाने मन तुम पिला दो हमको चाय. शशी मोडली पाहिजे, नवीन सवय लागली पाहिजे. तेव्हापासून मी स्वतःच्या हातची चाय पितो. चांगलं काय दादा बसू मी? अरे विचारतोस काय, तुझीच टपरी आहे, बस बस. तसं नाही रे दादा, विचारलेलं बरं असतं. दुसरं कोणी येणार असेल तर उगाच सीट अडवायला नको ना. कोणी येणार नाही, बस तू. काय सांगतो, सहित आत्मन येणार नाही? काय झालं? काय नाही रे, मला आदत झाली या सीनची आणि या बाकड्याला पण. म्हणजे मी छोटा होतो तेव्हापासून या टपरीवर आहे. इथे या टपरीवर बाकड्यावर सालोसाल दोस्त लोक येत राहतात, हसतात, खेळतात, मजा करतात. मग आपण पण खुश आणि बाकडा पण खुश. त्याच्या रागावरचं औषध सापडलंय मला. तो फक्त कुठे गेलाय ते सांग मला. नाही नाही नाही, मी पण दुकान बंद करतोय. तू पण घरी जा. उद्या टपरीवर येणार आहे आदित्य दादा, तू पण उद्याच ये. मग उद्या दोघांना कटिंग पासतो, मूड फर्स्ट क्लास करून टाकतो. नाही, तेवढा वेळ नाही आता माझ्याकडे. एवढी वाट तर बघावीच लागणार ना ताई. आदित्य दादाला एकटंच बसायचंय कुठेतरी जाऊन. तिकडे बसलं की शांत होईन असं म्हणालाय तो. अशी जागा जिथे एकटं बसल्यावर आदित्य शांत होईल. एखादा दिवस माझ्या मनासारखा नाही गेला की मी इथे येऊन असा उभा राहतो, डोळे घट्ट बंद करतो आणि तो श्वास घेतो की तू माझ्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा भाग आहेस आणि कायम राहणार आहेस. उद्या पटवर्धनांची सून झाल्यानंतर मी अगदी अडनावापासून ते माझ्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी बदलायला तयार होईन. पण आदित्य आणि सईची मैत्री जशी आहे तशीच राहणार. सई, हे बघ, डॉक्टर सुयश समोर ही एकमेव आणि महत्वाची अट असणार आहे आणि त्याला ती मान्य करावीच लागेल, नाहीतर हे लग्न होणार नाही. अगं पण लाजो. ठरलं तर उद्या तू आणि सुयशनी भेटायचं समोरासमोर. आदित्य, सुयश, सई, आदित्य. सुयश, सई, लग्न. सई, आदित्य, मैत्री. महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे. अँड दॅट वुड बी आपलं फ्युचर. आपलं फ्युचर. आजची संध्याकाळ तुझ्या आणि माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची संध्याकाळ असणार आहे. आपण जर एकत्र आलो, लग्न केलं तर काय होईल याचं चित्र आज क्लिअर करून टाकूया. येशील ना? Actually, you know what? I will have to check my appointments, schedule visits. I'll let you know. तुला आज यावंच लागेल. सो प्लीज. ओके, आता तू एवढं इन्सिस्ट करतेस, प्लीज म्हणतेस, येतो मी. मी तुला जागा कळवते, पण संध्याकाळी 6 वाजता भेटूया. ओके, I'll be there. बाय. बसायचं आणि मल्होत्रा साहेबांकडे जाऊन त्या भाज्या त्यांच्या बायकोच्या सुपूर्द करायच्या. सर, मी हे नाही नाहीतर मग मेमो आहेच ना. आणि हो, तो मेमो घ्यायला मात्र तू मेन ऑफिसला ये, म्हणजे तुझी शेवटची इच्छा जी काही आहे ती सुद्धा पूर्ण होईल. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी. हा से, मला जमेल असं वाटत नाहीये. ए आदित्य, तू आता उगाच नाटकं करू नकोस. हा, मला माहितीये तू त्याला भेटायचं टाळतोयस. अगं तसं नाहीये. तसं काय नाही, तसंच आहे. हा ऑकवर्डनेस नंतर राहू नये म्हणूनच भेटायचं म्हणतेय मी, जे मी ठरवलंय आणि तू ऑलरेडी हो म्हटलंयस. तुम्ही आज दोघंच भेटा ना, मी नंतर कधीतरी भेटेन. नंतर करत ना छू मंतर होतोस तू. अगं सई, खरंच सांगतोय, आज
नेमकं ऑफिस नंतर सुद्धा एक महत्वाचं काम आलंय. आदित्य, मला कुठलीही कारणं ऐकायची नाहीयेत. काल ठरल्याप्रमाणे संध्याकाळी 6 वाजता ठरल्या जागी भेटायचंय. मी वाट बघतीये. बाय. वेन्यू, मेन्यू, शॉपिंग, ज्वेलरी, डिझायनर साडीज. कसं आहे ना, माझी एकुलती एक मुलगी आणि तिचं लग्न ठरतंय. आय एम सो एक्साइटेड. मी आज माझ्या लुक बद्दल विचार करणार आहे. कारण जेव्हा तुमची मुलगी तिच्या गुडघ्यावर बसून जेव्हा मला अख्ख्या जगासमोर प्रपोज करेल तेव्हा तिलाही वाटलं पाहिजे ना की आपल्या लायकीपेक्षा हा मुलगा खूप चांगला आहे. फील्स गुड, राईट? राईट. एनिवे, मी निघतो आता. माझी हेअर अँड स्किन केअरची अपॉइंटमेंट आहे. आय एम गेटिंग लेट. कधी एकदा 6 वाजता तसं झालंय मला. हॅलो, मेंट चालू आहे. मेंट. मला ऐकू येत नाहीये नीट. कुठे आहेस तू? मेंट चालू आहे. मेंट. काय सुरू आहे? मेंट. पेमेंट. म्हणजे आजच्या दिवशी सुद्धा तुला बिझनेस महत्वाचा आहे का? नो बेबी, आय विल बी देअर. सिटी हॉस्पिटलला असं का? नो, नाही. हो आहे, मी सिटी हॉस्पिटलला आहे. अरे 6 वाजले आता ऑलरेडी. ओ माय गॉड. ओके, तू जाऊ नकोस, मी आलोच लगेच. ओके ओके, ये लवकर. आय विल बी देअर. बाय. असं लिहिलं असेल तर तुम्ही 1.5 लाख घेणार का? प्लीज एक पाण्याची बाटली. एक मिनिट. हा काय? अहो, आता तसं लिहिलंय तर विकायलाच लागणार ना. हो की नाही? मग ह्याच्यावरती 99 रुपये असं स्पष्ट लिहिलंय, मग 99 रुपये घ्या. हे बघा काका, त्यांनी 99 लिहिलं असलं तरी आम्ही 100लाच विकतो. अरे चा, हे पहा, मी गणपती करता उदबत्त्या नेतोय की नाही? देवाच्या कार्यामध्ये तरी अशी लबाडी करू नका. माझी नाही, त्या गणपतीची तरी भीड बाळगा की काही. तुम्हाला घ्यायची असेल तर घ्या, नाही तर निघा. मागे अजून कस्टमर उभे आहेत. 1 रुपया घेतल्याशिवाय मी इकडनं जाणार नाही. हो काका, किती रडताय हो 1 रुपयासाठी? हा, मी देते तुम्हाला 1 रुपया. बस ते घेऊन निघा इथून. हे घ्या. उंबरठ्यावर छत्री घेऊन उभं राहणार? ते माझं मी बघीन काय ते. हा, मग बघा. घरी जा आणि निवांत बघा काय करायचं. इथून जा आधी. मी जाणार नाही, तू चालती. मी कशाला जाऊ? तुम्ही जा इथून. नाही जाणार. मी पण नाही जाणार. हो मॅडम, ही घ्या तुमची पाण्याची बाटली. पैसे नकोत. हो काका, तुमचा 1 रुपया घ्या आणि निघा. हा, जातोच. तसंही या माणसाचा चेहरा अजून थोडा वेळ बघून ना उरलेली संध्याकाळ खराब नाही करून घ्यायची आहे मला. अगं, तुझ्या तोंडाला काय सोनं लागलं का काय? मग जो थोबाड बघून ना माझा दिवस, संध्याकाळ, रात्र, उद्याचा दिवस सगळं खराब होणार आहे. ओ, जाता का आता? अवलक्षणी नतद्रष्ट कार्टी. खडूच कुचका काही जणांचं ना तोंडच पनवती असते. तोंड पाहिलं की बॅड लक सुरू. तू शांत हो. ब्रीद इन ब्रीद आउट. आपलं काय ठरलंय? आणि आता तुझं ते बॅड लकचं जाऊ दे. मी जे गुड लक देतोय ते घे आणि जा आणि त्या सुयशला भेट. मला नाही वाटत आज येता येईल मला. न जमण्याचा ऑप्शनच दिला नाहीये मी तुला. अगं पण टायर. हे बघ, तू सायकल खेचत आण किंवा डोक्यावर उचलून आण, मला तू इथे यायला हवाय. मी आज आपल्या तिघांची भेट घडवणार म्हणजे घडवणारच. लाजो, जल्दी आवा. जी सरकार. बाय. हा तुझा छावा. हा इजा फिवानशेन. ही बोलली ते बरोबर होता. कसला डेंजर आहे बना. सायकल सोबत
पाव किलो वजन भरेल याचं. अहो काय मॅडम, पहिले सांगायचं ना बॉयफ्रेंड हलका आहे म्हणून. उगाच एवढा सगळ्या पोरांना घेऊन आलो. कारण काय ना, एका हाताची ही 5 बोटं असतात ना, त्यांना एक 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 करत मोडणं ना सोपं असतं. पण त्या 5 बोटांची जेव्हा मूठ होते हा काय, मलाही थोडी मजा येते. त्यामुळे शक्यतो एकत्रच या प्लीज. पण एवढं चिडायला काय झालं ते तरी सांगशील की नाही? व्हायचं काय, तीच ती त्या दिवशीची मुलगी भेटली होती, तिचं तोंड पाहिलं ना. काय झालं रे? अरे दूध सांडलं, ग्लास पण फुटला. सांडलंच दूध? अपशकून म्हटलं होतं ना. त्या मुलीचं थोबाड बघितलं की अपशकून होणार. मी गजानन स्टोअर मध्ये जाऊन दूध घेऊन येतो. काय तू कशाला चाललायस? मी तुला तिकडे कोपऱ्यात उभं राहून म्हणायला सांगितलं होतं ना. तू हल्लास आणि नुकसान झालं. आदित्य जाईल, राह तू तिकडे उभा. अरे पण आदित्य आला नाही अजून. अजून आला नाही? बाई फोन लाव जरा मल्होत्राला. अरे खरंच काहीतरी काम असेल. नाही आपल्याला कळाल नको का पण काय ते काम? फोन लाव मल्होत्राला, लाव फोन. मल्होत्रा, तू काय ऑफिस मध्ये लोकांना ओव्हर टाइम देऊन काम करून घेतोस? नहीं नहीं नहीं, हाँ मैंने उससे ओवर टाइम करने के लिए नहीं बोला. मेरा पर्सनल काम तो बिल्कुल नहीं बोला. म्हणजे काय मी खोटं बोलतो का काय? हाँ काय? उसके बाद वो कहाँ जाता है, क्या करता है, मुझे कुछ नहीं मालूम साहब. मैं तो किसी को अपने ऑफिस टाइम के अलावा काम करने देता ही नहीं. हाँ एक बात बोलूं साहब, उसके घर वालों को बोल देना वो लड़का बहाना बना के ना बाहर किसी के साथ गुलछड़े उड़ाता होगा. वो झूठ बोलता रहेगा घर वालों को. हेलो, काय रे, काय झालं? तू मल्होत्रा असं सांगतोय की आदित्य ऑफिस मध्ये नसतो, घरच्यांशी खोटं बोलून तो बाहेर काहीतरी उद्योग करत असेल, धंदे करत असेल म्हणून. ते असतो कुठे? हा काय करतो? काय कशा अवस्थेत असेल तो आता? एकाला पंच. आणि एकदा फायनली तो जो मेन विलन आहे ना, म्हणजे तो मेन वाला जो गुंड होता ना, तो असा तुझ्या समोर आला चालत चालत. तू त्याच्या जवळ गेला, तुम्ही दोघं असे फेस टू फेस. आणि मग तू त्याला अशी स्लो मोशन मध्ये जोरदार फाईट मारलीस. आणि मग तिथे एकदम असा सन्नाटा झाला, सगळं शांत. मग आपल्याला त्याच स्लो मोशन मध्ये त्याचे 4 दात एक 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 करून खाली पडताना दिसले. आणि मग हा मग ती जी सायकल असते ना, तर त्या सायकलवरनं असं आपण जात असतो मधनं त्या दातांवर. भारी सीन असता हा. रे देवा. अरे मी सोडते ना तुला, चल चल. घरापर्यंत पोचणं हा इश्यूच नाहीये. मग घरी गेल्यावरती मामांसमोर असं उभं राहायचं ना, त्याचा विचार करतो. मामा म्हणजे ना आयुष्याचे पुजारी आहे. सगळ्यांनी मिळून सुद्धा कधी एक मच्छर मारला नसेल. त्यांना शब्दांचा मार चालतो, पण असं फिजिकल मारामारी म्हणजे काळजी करतात का ते. मला कधी कुठं खर्चटलं ना तरी एकदम लगेच जीव वरती खाली होतो. असं बघायचं म्हणजे खचतील का?
डन. भेट तुझ्या मामांना. किसी को कुछ पता नहीं चलेगा. ए मी तुला सोडू का घरी? चल. नाही नको नको. सायकल नाही घेऊन गेलो तर मामांना पंप येईल. पंप पप्पी पण. मी पण जाते आता घरी. हा, आणि त्या सुयशला सुद्धा कॉल करते, विचारते त्याला आता काय डिरेक्टली लग्नाच्या मंडपात भेटणार आहेस की काय. नाही जा तू घरी नीट जा. सावकाश जा, पोचल्यावर सांग. बाय. त्याचा काही संबंध नाही इकडे. माझी उलट तपासणी घेऊ नकोस. तू कुठे असतोस, इतका उशीर का होतो, हे महत्वाचं आहे. सांग. सगळे शांत झाल्यावर आपण बोलू. मी आलोच. अरे काय झालं? अरे गुदगुले आहे, त्याने एकदम असं पकडलं ना. बस झाला आदित्य, आता लपवाछपी करणं थांबव आता. अरे तुझ्या बोलण्याच्या सुरावरून सुद्धा आम्ही ओळखतो रे. काय झालं? आधी जाऊ दे ना, सांगून टाक ना खरं काय ते. झालं खरंच काही नाही. तू थोडं आपलं सायकलवरनं थोडं खर्चटलं, बाकी बघू. ऐक ना आदित्य, मी प्लीज येऊ, मला पाहिजे रे मारामारी. हे गप्पे. अगं त्या मुलांनी माझी काय हालत केली बघतेस ना तू. नाही अजून मामांना कळत नाहीये, पण त्यांचंही वय व्हायला लागलंय ग. त्यांचं काही बरं वाईट झालं ना तरी माझी जबाबदारी असेल. तू का जबाबदार असशील? हे बघ यात तुझी काहीही चूक नाहीये. जी काही चूक आहे ती माझी आहे. मी जर का तिथे थांबले नसते ना एकटी, तर हे काही झालंच नसतं. तसं काही नाहीये ग. बरं ठीक आहे, तू टेन्शन घेऊ नकोस. काही भलतं सलतं होणार नाही. नाही ते काही होऊ नये म्हणूनच ते पोचायच्या आधी मला पोचलं पाहिजे. हो तू जा आणि काळजी घे. पण नंतर बोलू. मामा बाप तर नाही ना. नाही जॉक केला, जॉक. नाही आम्ही त्याचे मामाच आहोत. पण जर का गुंडगिरीवरती उतरलो ना तर कुणाचे पण बाप ठरतो. म्हणजे मारणार आपल्याला तू? मारणार आपल्याला. अरे काय काका, अरे जवानीची गरमी गेली आता. थंड व्हा, घरात राहा, देवपूजा करा, आरत्या करा. काय पोरा सोरांच्या नादाला लागता तुम्ही पण. देवाचं नाव घ्यायचं वय. जावा घरी जा. बरोबर आहे. अरे तू 500 काय 501. लोक म्हणतात मी थापा उत्तम मारतो, लाथा बुके तर त्याहूनही उत्तम मारतो. करेक्ट वेळात ब्रेक लावला नाही ना की मग ऍक्सिडेंट होतो. आणि ऍक्सिडेंट झालेल्या गाडीला मी असंच सरळ करतो. आम्ही ना ब्रह्मे शांत असलो ना तर ब्रह्मदेवालाही लाजू, पण चिडलो ना तर ब्रह्म राक्षसालाही आडवा घालू. समजला? शेवट काय केलं ते? बाई बरं झालं आम्ही तू देवासारखा आलास भाई. वाचवलं बाई बाई. यांना घेऊन द्या इकडून, यांना घेऊन द्या. एवढा वेळ मारून चाले, आधीच इज्जत गेली. आता मारून जीव घेतील आमच्या. यांना घेऊन द्या बाबा. चंदू सॉरी, पण तुझा एरिया ना जरा गच्चाळ आहे. म्हणजे त्या एरियात गाडीतून सुद्धा जाताना आम्ही नाक आणि डोळे दोन्ही बंद करून घेतो. त्या एरियात पाऊल टाकायचं म्हणजे मम्मा. चंदू काका, मी प्रॉमिस नाही करत, पण मी ट्राय करते नक्की यायचं. ओके? हो ताई, तुम्ही बोललात एवढंच माझ्यासाठी खूप आहे. सई, तू चंदूच्या निमित्ताने विषय बदलू नकोस. मला खरं खरं सांग, सुयशला भेटणार होतीस ना, काय झालं? सई, अगं मग आलास कशासाठी? तू का आलायस इथे?
मी तुझ्यासाठी आलो, तुला बघायला की तुला काही लागलं नाही ना, आणि स्पेशली तुझ्या चेहऱ्या. कारण काय, माझ्या होणाऱ्या बायकोच्या चेहऱ्याला जर काही झालं ना तर मी पण कोणाला तोंड दाखवू शकणार नाही सई. झाला? चला निघा आता इथे. चिडलीस? शॅल वी गो फॉर लॉंग ड्राईव्ह? तुझ्या गाडीचे टायर फार नाजूक आहेत ना, त्यांना लॉंग ड्राईव्ह वगैरे झेपायची नाही, त्यामुळे प्लीज गो. ओके बाय. गप्पा बफा. नाही का आम्ही गप्पा बसतो, पण फिल्टरला बोलवते काय? नाही नाही, एक तुझा सगळ्यात पहिले गप्पा बप जा. कामं कर. हे बघ, या सगळ्यामध्ये एक गोष्ट माझ्या लक्षात येत नाहीये की त्या लोकांनी तुला मारलं का काय रे? आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे तू त्यांना आधी का मारलं? नाही मी सांगतो, मी सगळं सांगतो. 5 बिराजदार आहे ना, 5 बिराजदार माझा मित्र. मित्र नाही, मैत्रीण मुलगी होती, हो ना दादा? त्या फ्रेंड मुलीचा हात पकडला, मग काय, मग आदित्य दादाची सटकली, मग आदित्य दादाने असे सणसणीत त्याच्या कानाखाली लावून दिली. हा सगळा मॅटर आहे ना त्या फ्रेंड मुलीमुळेच झाला, आणि आदित्य दादाने तिच्यासाठी मार खाल्लाय. एक गप न फिल्टर. आता काय पाय पकडू का तुझे? मी म्हटलं ना तुम्हाला, ह्याचं काहीतरी बाहेर प्रकरण आहे. अरे दादा, प्रकरण काय म्हणतोस? अरे मुलगी फ्रेंड आहे. कोण आहे मुलगी? फ्रेंड आहे का गर्लफ्रेंड आहे? फक्त मैत्रीण आहे. फ्रेंड का गर्लफ्रेंड? अरे नाही, मग ती कोण आहे? कोण आहे? बोल चल. कोण आहे? माय लॉर्ड, बोला. मैत्रीण आहे, पण अगदी नुकती झालेली मैत्रीण आहे, म्हणजे फार ओळखत नाही मी तिला. आमच्यात असं अगदी सिंपल निखळ मैत्री आमच्यात. अरे मग उद्या गणपतीला बोलव ना तुझ्या मैत्रिणीला. काय बोलव तिला, बोलव. मैत्रीण म्हणजेच सखी, म्हणजेच सई. गणपती बाप्पा मोरया, नव्या साईला भेटूया. गणपती बाप्पा मोरया. चल पिंट्या. अरे